आज आपण बनवूयात टम्म फुगलेले आणि मऊसूत लाल भोपळ्याची घारी। पीठ, गूळ, भोपळ्याचं कीस याचे प्रमाण योग्य घेतले तर अजिबात घारी चुकत नाही। बरेच जण घारी लाटतात तर घारी कधीही लाटायची नाही, कडक होते। घारी थापून करायची, पीठ अगदी मऊ झालं पाहिजे। चला तर आपण सुरुवात करूयात। हा आमच्या घरचा लाल भोपळा मोठा भोपळा होता, त्याच्यातला अर्धा भाग मी कापून बाजूला ठेवलेला आहे आणि याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत। अर्ध्या भागाचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत, किस्ता यावेत म्हणून छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचे। आता भोपळ्याचा एक काप घेतलेला आहे, ह्याच्या मागे हे कवच आहे, हे काढून घ्यायचे। धारेच्या वेळेने हे काढून घ्यायचं। ह्याची साल एकदम घट्ट असते, तर किसताना काय होतं हात वगैरे कापण्याची शक्यता असते आणि हा भोपळ्याचा गर आहे तो सालाला चिकटून राहतो, व्यवस्थित किसता येत नाही। त्यासाठी आपण हे साल काढून घेऊया। अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं म्हणजे किसण्यासाठी सोपं जातं। भोपळा हा मऊ असतो, किसायला जड जात नाही। सगळा भोपळा आपण किसून घेऊया। सर्व भोपळा किसून झालेला आहे। हा जवळपास अर्धा किलो भोपळा आहे। जेवढा किस आहे त्याचा अर्धा गूळ घ्यायचा। गुळाचं प्रमाण प्रत्येकजण वेगवेगळं वापरतात, गूळ कमी जास्त गोड झाला तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण घ्या। मी अर्धा घेतलेलं आहे, म्हणजे पाव किलो गूळ घेतलेला आहे। 2 मोठे चमचे तीळ टाकूया। तीळ आपण पिठामध्ये पण टाकूया आणि थापताना वरून पण लावायचे। तिळाची चव चांगली लागते, तोंडामध्ये अखंड तीळ आल्यानंतर छान लागतात घाऱ्या खायला। पाव चमचा मीठ टाकूया, गूळ टाकूया आणि एकत्र मिक्स करून घेऊया। किस आणि गूळ एकत्र शिजायला ठेवूया। आता गूळ जास्त शिजला आणि पाक पुढे गेला गुळाचा तर घाऱ्या कडक होतात। पाठीमागं राहिला तर पाणी जास्त होतं आणि पीठ जास्त मावतं, त्यामुळे खूप जास्त पुढं पण न्यायचं नाही, मागं पण ठेवायचं नाही। गूळ विरघळल्यानंतर 1 ते 2 मिनिट किस शिजवून घ्यायचं। गूळ विरघळून गुळाचं पाणी झालेलं आहे आणि थोडंसं 1 ते 2 मिनिट शिजलेलं आहे गूळ। त्याच्यानंतर मी हा गॅस बंद करून घेते। गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवायचं, पाणी ठेवलं तर ह्याच्यामध्ये पीठ जास्त मावेल आणि पीठ जास्त मावलं तर आपल्या घरांना भोपळ्यांची चव इतकी जास्त चांगली येणार नाही। त्यामुळे हे असं घट्ट शिजवून घेतलेलं आहे मी। अगदी थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये, खूप जास्त पाणी राहिलेलं नाही। आता ह्याच्यामध्ये आपण पीठ घालून मळून घेऊया। 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा। आता रवा घातल्यामुळे आपल्या ज्या घाऱ्या आहेत त्या व्यवस्थित फुगतात आणि खाली बसत नाहीत, थोडी स्ट्रेंथ मिळते रव्यामुळे, म्हणून रवा घातलेला आहे। बेसनमुळे चव चांगली येते आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे खुसखुशीत होतात। त्याच्यानंतर आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून घेऊया, लागेल तसं घालायचं आहे। जितकं पीठ मावेल इतकंच घालायचं आहे। सुरुवातीला थोडं मिक्स करून घेऊया आणि लागलं तर अजून गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता पातेल्यामध्ये आधी मी मिक्स करून घेते थोडंसं लागेल तसं पीठ, त्याच्यानंतर आपण परातीमध्ये काढून मिक्स करून घेऊया। पुन्हा एकदा व्यवस्थित परातीमध्ये मळता येईल। आता थोडंसं मिक्स झाल्यानंतर मी परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे पीठ सगळं। गव्हाचं पीठ घालते, जरा तेलाचा हात घेतलेला आहे, तेलाचा हात घ्यायचा आणि मळायचं। खूप जास्त घट्ट नाही मळायचं, खूप जास्त पातळ नाही मळायचं। जसं पीठ लागेल तसं मिक्स करत राहायचं। पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण ह्या थापायच्यात। ह्याच्यामध्ये खूप जास्त पीठ घातलं तर पुरीसारखी चव येईल, आपल्याला भोपळ्याची चव पाहिजे, त्यामुळे पीठ मी अगदी थोडं घातलेलं आहे। जितकं आपल्याला थापता येईल इतकंच पीठ घातलेलं। पिठाचं आणि भोपळ्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, थोडंसं तेलाचा हात फिरवायचा प्लॅस्टिकच्या कागदाला, हाताला पण तेल लावलेलं आहे। आता पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे। आता पीठ हे असं मऊ आहे एकदम, हे लाटलं तर पोळपाटला चिकटून राहील, म्हणून मी हे थापत आहे। तेलाच्या हाताने थापायचं आणि खूप जास्त पातळ नाही करता येत, थोड्याशा जाडच राहतात ह्या। पातळ केल्या तर कटकटीत होतील। तीळ लावून घेऊया, तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तळून घेऊयात। एक प्लॅस्टिकची पिशवी फाडून घेतलेली आहे आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक गोळा ठेवायचा आणि असं प्रेस करून गोल करून घ्यायचा। अशा पद्धतीने पण घाऱ्या अगदी सोप्या बनतात। भाजेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा, शेवटी भाजत आले की गॅस मंद करून आतपर्यंत भाजून घ्यायच्या। आता गॅस थोडासा बारीक करते आणि भाजून घेऊया। आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत। घारी मस्त फुगलेली आहे, टमटमीत फुगलेली घारी आपली तयार आहे। सुरुवातीला घाऱ्या तळताना गॅस मोठा ठेवायचा आणि तळताना थोडासा दाब द्यायचा, म्हणजे घारी व्यवस्थित फुगते। त्याच्यानंतर गॅस मंद करायचा आणि घारी व्यवस्थित आतपर्यंत भाजून घ्यायची।
मी सांगितलेल्या पद्धतीने घाऱ्या बनवल्या तर अजिबात चुकणार नाहीत, अगदी मऊसूत घाऱ्या तयार होतात.